नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, युनिक अकॅडमीद्वारा 12वी नंतर तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 3 इयर्स इंटिग्रेटेड कोर्स जो आयोजित केला जातो त्याच्या एका महत्त्वाच्या वैशिष्ट्याविषयी आज आपण बोलणार आहोत। ते वैशिष्ट्य म्हणजे या बॅचचं नियोजन आपण शनिवार आणि रविवार अशा वीकेंडच्या दिवशी केलेलं असतं। त्याच्या मागचा महत्त्वाचा हेतू काय, तर तुम्हाला तुमचं पदवी शिक्षण अत्यंत उत्तमरित्या करत असताना ते सांभाळता तुमच्या वीकेंडचा म्हणजे शनिवार आणि रविवार हे 2च दिवस तुम्हाला या नागरी सेवा परीक्षांच्या तयारीसाठी वापरायचे आहेत। हा पहिला भाग। दुसरा, तुम्ही एकंदर जरी एखाद्या अकॅडमिक वर्षाचं नियोजन लक्षात घेतलं तर एका महिन्यातले 4 वीकेंड्स, याचा अर्थ 8च दिवस तुम्हाला नागरी सेवा परीक्षांच्या तयारीसाठी द्यावयाचे आहेत। खरं पाहता आपण जसं वीकेंड जवळ येतो एखाद्या आठवड्यातला, तर तसं आपण त्याकडे कॅज्युअली बघतो आणि कशा प्रकारे शनिवार आणि रविवार हे दोन्ही दिवस आपले निघून जातात हे कधी कधी आपल्याला कळत देखील नाही आहे। मग हीच बाब आपण लक्षात घेऊन तुम्ही एका बाजूला आठवड्यातले 5 दिवस तुमच्या पदवी शिक्षणासाठी आणि वीकेंड्स म्हणजे शनिवार आणि रविवार हे 2 दिवस, आणि त्यातही शनिवारचे 2 तास आणि रविवारचे 4 तास एवढाच कालावधी तुम्हाला या कोर्ससाठी राखीव ठेवायचा आहे, जेणेकरून तुमचे वीकेंड्स देखील तुमच्या पदवी शिक्षणाच्या अभ्यासाबरोबर इफेक्टिव्हली वापरता येऊ शकतील। यातली शेवटची एक बाब मला मुद्दा म्हणून तुम्हाला सांगायची आहे की भले तुम्ही वर्षभरातला साधारणतः 1.5 ते 2 महिन्याचा कालावधी वीकेंडच्या माध्यमातून वापरणार जरी असला, त्या कालावधीमधले केवळ लेक्चर जरी तुम्ही ऐकले आणि क्लासमध्ये ज्या नोट्स दिल्या जातात तेवढ्या जरी तुम्ही एक वेळा वाचू शकलात, तर तुम्हाला नागरी सेवा परीक्षा काय आहे, तिचा अभ्यास नेमका करायचा, हे तुम्हाला पुढच्या 2 वर्षामध्ये चांगल्या प्रकारे नियोजन करता येऊ शकतं।